जर देहाचा अभिमान सोडला तर त्याचा देह सुद्धा चैतन्य घन होऊ शकतो, नवे होतो. अनेकांनी अशा प्रकारचा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे. आणि हा निरभिमान अवस्था भगवंताची मुळामध्येच आहे. त्याचा परमात्म्याचा जो देह आहे तो देह त्याचा चैतन्य घन अशा प्रकारचा आपण त्याचा विचार केलेला आहे. आणि नाथ महाराज सांगतात की असं या देहाचा जर अचेतन असणाऱ्या जडमूळ असणाऱ्या देहाचा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर भोगता परमात्मा आहे. या देहाच्या याच्यातून भोग घेणारा नियामक असणारा परमात्मा आहे. परंतु तेथं देहाभिमान आपण वाढवल्यामुळे अज्ञानामुळे अनेक दुःख हा जीव भोगून घेतो. आपण याचा बराचसा विचार केला, अनेक वेळा आपण त्याचा विचार केला, तरी नाथ महाराज अनेक ठिकाणी असा विचार सांगतात की जेत जडमूड अचेतन सकळ भोगता ईश्वर पूर्ण तेथ वाढवोनी देहाभिमान भोगती सज्ञान अति दुःखे. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात की देहाभिमान वाढवतात कशामुळे? अज्ञानामुळे. अज्ञान असल्यामुळे अभिमान, देहाचा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे दुःख, जन्म मरणाधिकाचे जे दुःख आहे अशा प्रकारचे महाभयंकर दुःख त्याच्या जीवनात भोगावे लागतात. वास्तविक पाहता ईश्वर हा त्याचा कसा आहे? भोगताय. त्याचा ईश्वर म्हणजे त्याच्यामध्ये जीवा जो आहे तोच परमात्मा याने आहे. परंतु अज्ञान अवस्थेमुळे पण तो जर अहंकार जर सांडला तर जीवनाला परमात्म्याची शरणागती जर केली तर त्यातून जीवाचं जीवपणा प्राप्त होते, परिपूर्णता होते. नाथ महाराज सांगतात ते सांडोनी देह अहंता हृदयस्था शरण जाता पाविजे पूर्ण परमार्था जान तत्वता नृपवर्या. भागवताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये हा विषय आला. निमिराजाचा योगेश्वराचा, निमिराजाचा आणि नवयोगेश्वरांचा संवाद जो आहे हा 3ऱ्या अध्यायापासून 2ऱ्या अध्यायापासून जो सुरू होतो तर 2, 3, 4 आणि 5 5व्या अध्यायापर्यंत निमिराजाच्या आणि नवयोगेश्वरांचा हा भागवतामध्ये एकनाथी भागवत पाहायला सापडतो. या 3ऱ्या अध्यायामध्ये निमिराजाला तर योगेश्वर सांगतात की बाबा सांडोनी देहांता हृदयस्था शरण जाता. हृदयात असणारा जो परमात्मा आहे, कारण हृदयात कोण आहे? परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. कसं घेऊया? सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. जो परमात्मा हृदयस्थ राहून सर्व जीवभूतांचे सर्व देह चालवतो, मायेच्या माध्यमातून सर्व यंत्रवत सर्व चालवतो, असा हृदयस्थ असणारा जो परमात्मा आहे त्याला जर शरण गेले कशाने? सर्व शरीराचा अहंभाव जो आहे तो अहंभाव सोडून जर त्या परमात्म्याला शरण गेले तर पाविजे पूर्णावस्था जान तत्वता नृपवर्या. खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त होते. म्हणजे तो परमात्मा स्वरूप होतो, देव स्वरूप होऊन जातो. त्याच्यामध्ये दुसरा काही भेद राहत नाही. अशीच पूर्ण अवस्था त्याला कशामुळे? आणि मी हा विषय कशासाठी सांगतोय? शुकाचार्य सांगतात की तोमी मानी परमेश्वर कोणाला? जो निरभिमानी, जो निजदेही निरभिमानी, देहात राहून निरभिमानी राहतो त्याला शुकाचार्य म्हणतात मी ईश्वर मानतो, ईश्वर मानतो. आणि असे असणारे कोणी असो, मग आपण जरी आपल्या देहाचा अभिमान सोडला, निरभिमान राहून देहात जर राहिलो तर आपण सुद्धा देवस्वरूप आहेच न हो. देव आपण
आहोच, पण आपली समजूत, आपला अभिमान, आपलं अज्ञान आपल्याला आडवं येतं. त्यामुळे आपण देव आपली समजूत होत नाही. आहे पण मानत नाही. असणं आणि मानणं यात महद अंतर आहे. आपली मान्यता चुकीची आहे. परंतु शुकाचार्य म्हणतात हा देह परमात्म्याला मात्र त्याचा अभिमान नाही आणि असा परमात्मा आहे की ते आपण जर शरण गेलो तर तो सुद्धा आपला अभिमान निघून जातो. मग नाथ महाराज पुढे काय म्हणतात, ओवी सांगतात, जो निशेष निरभिमान त्याचा देह तो चैतन्य घन, त्याचे करिता भजन जड मूढ जन उद्धरती. त्या चैतन्य घन असणाऱ्या परमात्म्याचं जर भजन केलं तर जड मूढ अज्ञानी लोक सुद्धा उद्धरून जातात. मग जडमूढाचा उद्धार करण्याकरता, भजन करण्याकरता काय करावं लागतं, भजनाकरता अहंकार सोडावा लागतो. अहंकार सोडल्याशिवाय भजन होत नाही. आता या अहंकाराचे सुद्धा दोन प्रकार आहेत. यामध्ये देहाभिमानाचा अभिमान आहे आणि भक्तीच्या माध्यमातून जो अभिमान जातो तो भक्तीच्या अभिमानातून ज्ञानाचा, साधनेचा आणि पुन्हा मी ब्रह्म आहे असा जो अभिमान निर्माण होतो तो सुद्धा बाधकच आहे. ओ बेडी आहे. बेडी म्हणजे ते बेड्या लावतात, त्याच्यात हातकडी म्हणा त्याला लागलं तर. ती बेडी सोन्याची असो की लोखंडाची असो आहे काय, बेडी सोन्याची तरी अडकवते आणि लोखंडाची तरी अटकवते आणि सोन्याची तरी अटकवते. ओ हिवराचा सूड असू द्या की खैराचा असू द्या की चंदनाचा असू द्या, सूड तो सूडच आहे. तसं हे बंधन अभिमान तो बंधनकारक आहे, बंधनात टाकणारा आहे. हा देहाभिमान याच्याविषयीची आसक्ती, देहाची आसक्ती सोडून, देहाभिमान सोडून भगवंताची जर भजन केलं तर पूर्ण अवस्था प्राप्त होते. आणि पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर जे भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, तिच्यातून मी जे ब्रह्म आहे हा अहंकार निघून जातो. आणि मी देह आहे हा अहंकार सोडण्याकरता पहिल्यांदा प्रयत्न, साधनात्मक प्रयत्न करायचा, तो भजनानेच जातो. तो सुद्धा भजन करायला लागावं आणि भजन करता करता तो सुद्धा निवृत्त होतो. आणि मी ब्रह्म आहे तो सुद्धा अहंकार पुढे भक्तीनेच नाहीसा होतो. म्हणून सांडोनी देहाची अहंता, सकळ भोग ईश्वर भोगता, ऐसी दृढ भावना भाविता, भाविजे परमार्थता अपरोक्ष स्थिती. नाथ महाराज म्हणतात की हा सांडोनी ऐशी, हा जो अहंकारा देहाची अहंता सांडून सकळ भोगता परमात्मा आहे. करणारा कोण आहे, परमात्मा आहे. करता करविणारा परमात्मा आहे, भोगता तोच आहे, मी फक्त निमित्ताचा आहे असा भाव अंतकरणामध्ये धारण करून त्या परमात्म्याला जर शरण गेलो तर त्या परमात्म्याचं जर भजन केलं तर त्या भजनातून परमार्थता अपरोक्ष सिद्धी. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तो जे भजन करे निराभिमान होनी परता, ठाव नाही गा परमार्था, तो तव ये आपुल्या हाता, जै अनन्यता हरिभक्ती. अनन्यता हरिभक्ती जै हाता ये तेव्हा निरभिमानता आपल्याला जीवनात येते. आणि निरभिमानता प्राप्त होणं हा फार महत्त्वाचा घटक आपल्या जीवनामध्ये आहे. कारण निरभिमानता हा जीवनामध्ये असणारा माणसाचा उद्धारामध्ये आडवा येणारा जो प्रतिबंध आहे तो हा अभिमान आहे. आणि निरभिमानता साधल्या गेली म्हणजे परमार्थातलं 90% काम झालं समजा. परंतु तो मोठा साधणं अवघड आहे. परमार्थातली फार मोठी उपलब्धी म्हणजे निरभिमानता आहे. निरभिमान होनी परता, ठाव नाही गा परमार्था. याच्यासारखा निरभिमान वृत्तीने राहणं, याच्यासारखा परमार्थातलं दुसरी अवस्था नाही. आणि ती अवस्था कशानं प्राप्त होते, तो तैची ये आपुल्या हाता, जै अनन्यता हरिभक्ती. आपल्या अंतकरणात जर अनन्य भक्ती जर घडायला लागली तरच आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त होतो. म्हणून पहिल्यांदा आपण तो अभिमान सांडून टाकावा, अभिमान सांडण्याचा प्रयत्न करावा आणि ती भावना परमात्माच सर्व करणार आहे असा भाव अंतकरणामध्ये धारण करावा. निशेष सांडी जे मी पण, या नावे हृदयस्था शरण. आता अनन्य भक्ती काय आहे
जर अभिमान जात जर त्या अनन्य भक्तीने जात असेल तर अनन्य भक्ती तरी काय आहे? तर अनन्य भक्तीचा विचार सांगत असताना निशेष सांडिजे मी पण याची नाव हृदयस्था शरण तो सहजे भक्ती मित सपर ब्रह्म पूर्ण मिथ्या देहभिमान धरू नको. राजा सांगतात ते व योगेश्वर सांगतात, राजा तो हा अभिमान मनामध्ये धारण करू नको. परमात्म्याला हृदयस्थ असणारा जो परमात्मा आहे त्याला शरण जा. भगवंताने सुद्धा काय सांगितलं? मी 18व्या अध्यायातला सांगितलं, ईश्वर सर्वभूतानाम हृदयेर्जुन तिष्ठती. अर्जुना, हृदयात असणारा जो परमात्मा आहे त्याला तर तिष्ठत, हृदयात असणारा परमात्म्याला तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. त्या परमात्म्याला तू तमेव शरणं गच्छ, त्याला तू शरण जा. त्याला म्हणजे त्याची शरणागती केली म्हणजे भक्ती, भजन करणे. ते भजन जर केलं तर परब्रह्म पूर्ण मिथ्या देहाभिमान धरू नको. या देहाचा जो खोटा अभिमान आहे तो अभिमान धरायची गरज नाही. आणि म्हणून याच्या अनन्य भक्तीनं जर भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये फार मोठा फायदा म्हणजे अभिमान रहित अवस्था आपली होते. विदेहानं विचारलं, हे अज्ञान अविद्या माया ही कशी जाणार आहे? म्हणजे हा अभिमान कसं, अभिमानाला कारण अज्ञान, हे अज्ञान कसं जाईल असं न योगेश्वरांना प्रश्न विचारला. त्यावेळेस योगेश्वर उत्तर देतात. राजा विचारतो, विदेहे पुसली मायेची स्थिती ते मायेची ऐसी दुर्धर शक्ती जे न करीती भगवद भक्ती त्या ब्रह्मासव्या ब्रह्मयासवे मुक्ती न घडो देदी. योगेश्वर सांगतात, राजा तू हे मायेची शक्ती विचारली, अविद्येची शक्ती. या अविद्येची शक्ती अशी आहे की जे न करती भगवत भक्ती, ते भगवत भक्ती सुद्धा करू देत नाही. मायेनं गुरफटलेलं अंतकरण माणसाला भक्ती प्रकारे प्रवृत्त होऊ देत नाही. आणि फार काय सामान्यांची अवस्था सोडा, परंतु त्या ब्रह्मयासवे मुक्ती घडवून दे. ब्रह्मदेवाला सुद्धा ही माया, ही अविद्या, ही देह तादात्म्य, देह आसक्ती भगवंताची भेट घेऊ देत नाही, मोक्ष प्राप्ती होऊ देत नाही.